नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपणाला लिपिक किंवा शिपाई भरती यासाठी काही महत्त्वाचे प्रश्न अभ्यासायचे आहेत. जिल्हा न्यायालय भरती याची जाहिरात देखील आलेली आहे. त्यासाठी या व्हिडिओमध्ये असणारे प्रश्न तुम्ही शेवटपर्यंत काळजीपूर्वकरित्या पहा. काही वाटले तर कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बघा, पहिला प्रश्न आहे, राज्यपालाची नेमणूक कोण करतात? बघा, बरेचदा हा प्रश्न परीक्षेला विचारला जातो. राज्यपालाची नेमणूक कोण करतात? तुम्हाला पर्याय दिले पंतप्रधान. विचारलंय काय? राज्यपालाची नेमणूक. पर्याय दिलेत पंतप्रधान, मुख्यमंत्री, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती. तर याचे योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो? राष्ट्रपती. राष्ट्रपती हे राज्यपालाची नेमणूक करतात, लक्षात ठेवा. म्हणून पर्याय क्रमांक सी. मग तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की आणखीन कोणत्या व्यक्तींच्या नेमणुका राष्ट्रपती करतात हे तुम्हाला माहीत पाहिजे. मग पंतप्रधान, त्यानंतर भारताचे महालेखापाल, भारताचे महान्यायवादी, वित्त आयोग, त्यानंतर लोकपाल, निर्वाचन आयोग, त्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्य, उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, या सर्वांच्या नेमणुका ज्या आहेत ना ते राष्ट्रपती करतात. म्हणजे राष्ट्रपती कोणाच्या नेमणुका करतात हे तुम्हाला आता समजलेले असेल. कसाही प्रश्न आला, म्हणजे समजा असं विचारलं की भारताचे महान्यायवादी यांची नेमणूक कोण करतात, तर याचे उत्तर काय असणार आहे? राष्ट्रपती. किंवा भारताचे महालेखापाल यांची नेमणूक कोण करतात, तर याचं उत्तरसुद्धा राष्ट्रपती. म्हणजे आपण लक्षात काय ठेवायचं? कोणकोणत्या व्यक्तींच्या नेमणुका राष्ट्रपती करतात असं लक्षात ठेवलं तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सहज लक्षात येईल. चला, पुढचा प्रश्न. मुस्लिम लीगची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? बघा, मुस्लिम लीगची सुरुवात कोणत्या वर्षी? पर्याय दिलेत 1905 साली, 1910 साली, 1906 साली आणि 1900 साली. MPSCला हा प्रश्न विचारलेला आहे. बघा, मुस्लिम लीगची सुरुवात कधी झालेली आहे? तर असे ज्यावेळेस प्रश्न विचारले जातात त्यावेळेस ह्या घटना ज्या असतात त्या आपण पाठ करायच्या असतात, लक्षात ठेवायचे असतात. तर 1906 साली मुस्लिम लीगची सुरुवात झालेली आहे. पर्याय क्रमांक क. बघा, आता प्रश्न काय विचारला? महाराष्ट्राच्या विधानमंडळातील कायम किंवा स्थायी सभागृह कोणते? बघा, जमलिंग करणारा प्रश्न आहे आपल्याला. विधानमंडळातील विचारले. मग विधानमंडळामध्ये विधानसभा आणि विधान परिषद असते. केंद्रीय कायदेमंडळामध्ये लोकसभा आणि राज्यसभा असते. जर केंद्रीय कायदेमंडळामध्ये विचारलं असतं तर याचं उत्तर काय आलं असतं? राज्यसभा. पण इथे विधानमंडळातील कायम स्थायी सभागृह विचारले, मग त्याचं उत्तर काय असणार आहे? विधान परिषद. पर्याय क्रमांक ड. हे कायम आणि स्थायी सभागृह आहे विधानमंडळातील. त्यानंतर पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील सार्वजनिक गणेशोत्सव कोणी सुरू केला? अतिशय सोपा प्रश्न आहे. बघा, सर्वांना याचं उत्तर माहीत पाहिजे. पर्याय दिलेत राजर्षी शाहू महाराज, लोकमान्य टिळक, महात्मा फुले. तर गणेशोत्सवाची सुरुवात कधी केली? लोकमान्य टिळक यांनी केलेली आहे. पर्याय क्रमांक ब. त्यानंतर पुढचा प्रश्न. संसदेच्या 2 अधिवेशनातील कालावधी जास्तीत जास्त किती असावा? बघा, 3 महिने, 5 महिने, 6 महिने आणि 9 महिने. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, संसदेची 2 अधिवेशने आहेत, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कालावधी असावा 6 महिने. पर्याय क्रमांक क. त्यानंतर पुढचा प्रश्न. भारतीय संविधानाच्या, हा प्रश्न देखील क्लर्क भरतीला येऊन गेलेला आहे. बघा, कोणत्या कलमामध्ये समान नागरी कायद्याची तरतूद आहे? काय सांगितले तुम्हाला? समान नागरी कायदा. लक्षात ठेवा की कलम जे 44 असते, 44 हे जे कलम आहे ते समान नागरी कायद्याचे आहे. का कुठले आहे? समान नागरी कायदा तरतूद कलम 44 आहे. त्यानंतर बघा, भारतीय राज्यघटनेतील 8व्या परिशिष्टात एकूण किती राष्ट्रीय भाषांचा समावेश केलेला आहे? आता ह्याच्यामध्येच उत्तर तयार होते. बघा, प्रश्नामध्ये आणखीन एक प्रश्न तयार होते आणि उत्तर पण कसं आहे बघा. किती भाषा आहेत? 22 ज्या भाषा आहेत ते कुठल्या परिशिष्टात आहेत? 8व्या परिशिष्टात आहेत. म्हणजे परिशिष्ट पण लक्षात ठेवायचं. 8व्या परिशिष्टामध्ये किती राष्ट्रीय भाषा आहेत? 22 भाषांचा समावेश केलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. वस्तूंचे वजन सर्वात जास्त असते. टिंबडिंबवर वस्तूंचे वजन सर्वात जास्त असते. पर्याय दिलेत पृथ्वीच्या ध्रुवावर, पृथ्वीच्या विषुववृत्तावर,
पृथ्वीच्या अंतर्भागामध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागावर. तर याचं उत्तर काय असणार आहे बघा. पृथ्वीचे जे ध्रुव आहे त्याच्यावर वस्तूचे सर्वात जास्त वजन असते, म्हणजे उत्तर पर्याय क्रमांक अ. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. महात्मा गांधी यांनी चंपारण या ठिकाणी कोणत्या वर्षी पहिला सत्याग्रह केला? 1915 साली, 1917 साली, 1916 साली आणि 1919 साली. बघा, महात्मा गांधी यांनी चंपारण या ठिकाणी जो सत्याग्रह केला होता तो कधी केला होता? 1917 साली. पर्याय क्रमांक ब. त्यानंतरचा प्रश्न. घरातील वीज परिपथ जोडणी ही समांतर जोडणी असते कारण? जास्त विद्युतधारा मिळवण्यासाठी. त्यानंतर दुसरा पर्याय दिलाय कमी विद्युतधारा मिळवण्यासाठी. पर्याय तिसरा दिलाय कमी जोडणी, ही जोडणी सोपी असते. आणि पर्याय शेवटचा दिलाय वरीलपैकी कोणतेही नाही. तर याचे योग्य उत्तर आहे जास्त विद्युतधारा मिळवण्यासाठी घरातील जी वीज परिपथ जोडणी आहे ती समांतर जोडणी असते. पर्याय क्रमांक अ. त्यानंतर बघा, देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था कोणती? आपल्या TETला हा प्रश्न विचारला होता बघा. सर्वोच्च न्यायालय, संसद, कार्यकारी मंडळ आणि यापैकी नाही. तर कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था जी असते ना ती संसद असते. पर्याय क्रमांक बी. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? अब्दुल कलाम आझाद, वल्लभभाई पटेल, मोतीलाल नेहरू आणि पंडित जवाहरलाल नेहरू. तर याचे योग्य उत्तर काय असणार आहे? पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिलेला आहे. पर्याय क्रमांक ड. त्यानंतर 13वा प्रश्न बघा. महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये एकूण किती सदस्य आहेत? बऱ्याचदा हा प्रश्न विचारला जातो बघा. महाराष्ट्राची जी विधान परिषद आहे त्याच्यामध्ये एकूण किती सदस्य आहेत? पर्याय दिले 64, 72, 50 आणि 78. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, विधान परिषदेमध्ये 78 सदस्य असतात. 78. त्यानंतर पुढचा प्रश्न. कोणत्या कलमानुसार संसद घटना दुरुस्ती करू शकते? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. कलम 368 जे आहे ना त्यानुसार घटना दुरुस्ती. लक्षात कसं ठेवायचं? घटना दुरुस्ती कुठलं कलम आहे? कलम 368 असं लक्षात ठेवायचं आपण, म्हणजे परीक्षेला आपल्या आठवण येते. त्यानंतर बघा, लोकसभेत शून्य प्रहर कधी सुरू होतो? अतिशय सोपा प्रश्न आहे. लोकसभेत शून्य प्रहर कधी सुरू होतो? 10 वाजता, 12 वाजता, 2 वाजता आणि यापैकी नाही. हा देखील परीक्षेला प्रश्न येऊन गेलेला आहे बघा. दुपारी 12 वाजता जो आहे तो शून्य प्रहर सुरू होतो. त्यानंतर पुढचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणास म्हणतात? हा देखील अतिशय परीक्षांना प्रश्न येऊन गेलेला आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी. तर आपणा सर्वांना माहिती आहे राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना म्हणून ओळखले जाते. पर्याय क्रमांक बी. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा.